हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सॉरी जर माझा ऑडिओ ऑडिबल नसेल, कारण की मी माईक वगैरे काय लावलं नाही आहे. आम्ही चाललो आहे गावी गणपतीला. आमच्याकडे गणपती असतात आणि गौरी 5 दिवसांचे. आम्ही आता शेडूंगला आहेत. म्हणजे आम्ही किती वाजता आता 1-1.5 तास झाला असेल ना आपण निघून. आणि मला आता आठवलं पटकन की ब्लॉग बनवायला पाहिजे, मला दाखवायला पाहिजे की आमच्याकडचे गणपती कसे असतात. मग आता आम्ही नाश्ता केला थोडा. सासूबाई या मला सासूबाई आहेत. आणि माझा कट करा. हे माझे नणंदबाई. हे बघा आमचं डेकोरेशन आम्ही सगळं इकडून घेऊन जातो, कारण गावाला काय भेटत नाही, मग घेऊन जायला लागतं. हे ड्राईव्ह करतात आणि हे माझे सासरे आहेत. पुढे दिसणार नाही तर दाखवते मी तुम्हाला. चला मग बघूया गावचे गणपती कसे असतात. आम्ही इथे थांबलेलो परत खायला घ्यायला. तर आता ह्यांनी हे टेस्टी नट्स आणले आणि तिकडे गेल्यावर आता पहिले चहा प्यायला लागेल म्हणून दूध आणलं. स्टॉप घेतलाय नाश्ता करण्यासाठी. परत निघाल्यापासून आमचे 2 स्टॉप झाले नाश्त्याचे. आता आम्ही आलोय कर्जत मध्ये. ते आहे स्वामींचा मठ इथे. श्री स्वामी समर्थ स्वामींचा मठ आहे. आम्ही आत्ता एवढ्यात घरी आलो आहे. तुम्हाला घर दाखवते मी लग्नानंतर फर्स्ट टाईम आली इकडे. लग्न झाल्यानंतर इथे झाली होती, त्याच्यानंतर आत्ता इथे आली सेकंड टाईम. ठीक आहे, मी तुम्हाला घर दाखवते. आम्ही येण्याच्या आधी ते पूर्ण साफसफाई करून घेतली आहे. आणि इथे वरती माळा आहे, तो पण पूर्ण स्पेस खूप मोठा आहे. बघा इकडे ॲक्च्युली कोणच नसतं ना, म्हणून इथे ना डोक्यावर पदर लागतो. त्यानंतर बाहेर गेल्यावर मम्मीला आनंद किती झालाय. आणि हे बॅक साईड हे बघा आमच्या आजी. चला होईल याच्यात. होईल. हां चहा पावडर काढली. हे दूध आहे अजून. काय दूध ना, हे पण टाकवायचं आहे. ह्याच्यात टाकलं ना हे वालं. हे गाईचं आहे, ते म्हशीचं आहे. सो अशा प्रकारे आपण बघतोय किचनमध्ये पण अजून पसारा आवरायचा बाकी. आणि दिव्या मॅडम जेवण बनवत आहे.
काय बनवते दिव्या? आज काय नाही, साधंच आहे. बिर्ड भात, भजी. हो भजी पण आहे. हां, भजी इम्पॉर्टंट आहे. भजी इम्पॉर्टंट. आज सगळीकडे पसारा झालाय. तेच अजून आवरायचं बाकी आहे परत आपलं. आणि आवडतोच आहे. आणि रात्री आपण हे करू, मखरचं पण बघू आपण डेकोरेशनचं. हा थोडंफार करून टाकू. आता इथे आम्ही आता वाजले 11:30. हां 11:30 वाजलेत. आमचं जेवण झालं आणि आम्ही डेकोरेशनच्या मागे लागलो. इथे आमचं डेकोरेशन पूर्ण कम्प्लीट झालं आहे. मला हे बघा आमचं डेकोरेशन. मी तुम्हाला एक फुल व्हिडिओ दाखवते जवळून एकदम. कसं वाटलं डेकोरेशन तुम्हाला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्हाला. इथे पसारा बघा किती झालाय. तो आवरायला लागला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सॉरी मला काल ना काहीतरी व्हिडिओ बनवायला नाही जमलं, एंड करायला नाही जमलं. आणि सकाळी पण मी उठली लवकर आणि फ्रेश वगैरे झाली आणि लगेच नाश्ता वगैरे बनवायला घेतला. आणि अजून झोपले ते 10 वाजत आले तरी. मला नाश्ता बटाट्याची भाजी आहे. सकाळी नाश्त्याची. ही कुठली भाजी आहे? करंट्याची भाजी. माहित नाही, मी फर्स्ट टाइम बनवली. राईस लावायचा आणि भाकरी पण झालं सकाळी नाश्त्यात. गाडीला फोडणी द्यायची बघता का? मग जायचं ना. हां आम्ही चालले बाय बाय बाय. आता थोड्या वेळपूर्वी आधी आमचं जेवण झालं मस्त. आता वाजले किती वाजले तो? 2:30-3 वाजले असतील. आणि आता एवढी झोप आली आहे जेवल्यावर. सगळं आवरलं आणि आता ही डॉक्टरकडे जाऊन आले. यांना सर्दी झाली होती आणि इथे डॉक्टर नाही आहेत गावात, मग कडावला जायला लागतं डायरेक्ट. मग ते डॉक्टरकडे गेले, इंजेक्शन घेतलं आणि आता ते झोपलेत. त्यांना हेड मसाज येते. मग आता थोड्या वेळ मी पण झोपेन मला वाटतं आहे. मग संध्याकाळी बॅक टू वर्क. आपले गणपती कधी येणार आहेत? म्हणजे 6 वाजता तुम्ही जाणार ना? आणि 6 वाजता येणार इथे? अच्छा, गावातच आहेत. ओके, दुसऱ्या गावातून आणायला लागते. आता आम्ही आलोय गणपती आणायला दुसऱ्या गावामध्ये. मला पुढे ब्लॉगमध्ये दाखवतोच. आम्ही एक दिवस आधीच गणपती घरी घेऊन जातो. इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या भेटतात. मागून यायला आता मागून नका तुम्ही. मी आहे, मी सांगतो. हे आण बघ विनायक नको. घालू का?
गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. बघूया यांचं काय चाललंय आता. 2 मिनिटं थांबा, 3 मिनिटं थांबा. ब्लॉग बनवताना पण तयारी करतात हे लोक. प्रीती काय काढायला घेतलं, मेहंदी. अचानक सहज. ओके. आता आमच्या इथे भजी खारोळ्या मम्मीने तळायला घेतल्यात. काय भाजी केल्या? आज वांग्याची भाजी, बिरड, भाते, डाळी, भजी, एक मिरचीची भजी. भाकरी. मकर बरं आहे. हा इकडं थोडा असा हात करून सोडायला पाहिजे होता. काय पाहिजे होता? हात तुला सोडायला पाहिजे होता. हार तुरे. अजून नाही काय. दे पैसे बिशे दे आणायला. कसा गुंडा दिसतो ना. पैसे दे ना आणायला. उद्या होईल तिथं गणपती बसल, तिथं गवर बसल, मस्त झालं द्या. तुम्ही पहिले कशी करायची? पहिले कसं करायचं? मस्त असं काय करायचं? चांगलं आहे. त्यातलं 1-2 हार काढून लावायचं ना. पहिले काय करायचे? पहिले कुठं कसला पहिले कुठं होतं. पहिले करत नव्हती का? मग अरे पहिलं म्हणजे कसं सगळ्या बाजूने झेंडूची फुला या त्या पहिले कसं पहिले किती होता मस्त होता. आता काय मग आता चांगलं नाही काय? आता कसं केलं तू? असं केलं पण त्या बरं आहे काय? उद्या सजल द्या. तोरण सोडायचे चारी बाजूने, अख्खा घर लाईटनी भरवायचं असं ना. पॅक केला पाहिजे का? अख्खा पॅक काय पूर्ण? आणि मध्ये झगमग असते. मग हा चांगलं आहे का वाईट आहे? आहे चांगलं रे. त्याला पण वाईट पण मनावर का नाही? बोलतो नाही ग. माझ्या मनात काय आता गेली पाहिजे बरोबर नाही सर. मग काय त्या रंगीत येणार ना. आता हे सगळं काहीच आपण बघूया. इकडे बिग बॉस बघतायत. सगळे मिळून बिग बॉस बघतायत. बिग बॉसचे फॅन. याला म्हणतात डेडिकेशन. काही झालं तर त्याला पण बिग बॉस बघायचं. आता इथे आले आमच्या गौरूबाई. दरवर्षीप्रमाणे गणपत दादा ह्या वर्षीसुद्धा गौरी घेऊन आल्यात. इथे काकी ओवाळत आहेत. आधीच्या काळात मुखवटे वगैरे भेटायचे नाही ना. मग रानातून तेरड्याची फुलं आणून त्याला पुजायचे. आणि हीच परंपरा अजूनही चालू आहे. ही बघा, ही अशी असतात तेरड्याची फुलं जी रानातून खूप मुश्किलीने भेटतात. तर अशी असते आमची गौरी. बघा किती सुंदर दिसते. Hey!
गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या आका आता इथे उभी राहा ये आकाचा काढे आकाचा फोटो काढ. पुढेच चल आपण साडी घ्यायची हा देतो झाला मी काय चाललंय निघालोय देवीची ओटी भरायला. बघा आम्ही सामान निघालोय जिथे आम्ही काल विसर्जन केलेलं ना त्याच्या पुढे. गणपती आता किती दिवसात असतं गणपती आपल्याला? 10 दिवस. 10 दिवसाचा गणपती. घ्यायचं का? मस्त लागेल. गावठी आहे. गावठी. हे बघा फिरते घ्यायचं का? लावऱ्या खाल्ल्यात का काय हो? खाल्ल्यात का? मस्त चांगलं. वा मग आजचं कामच होऊन जाईल. काय गं लावण्य इतकं कामच होऊन जाईल ना तुमचं. तू पण खाते ना? खाते ना. कुठे आम्ही आता निघालोय गावावरून आणि मी नेमकी ती व्हिडिओ काढायचे विसरले. सगळे मला बाय वगैरे करत होते. सगळे सोडायला आलेले बाहेर. ती व्हिडिओज करायला विसरले. पण ठीक आहे आम्ही आता निघालो. आम्ही पोहोचू 1.5 तासात पोहोचू. 1-1.5 तासात. आमच्या गाडीमध्ये माणसं कमी सामानात जास्त आहे. आता मला वाटत नाही मी घरी गेल्यावर ब्लॉग बनवेल. तर मी माझा ब्लॉग इथेच एंड करते आहे. तर पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. सबस्क्राईब